राज्यातील उष्णतेच्या तीव्रतेमध्ये दिवसेंदिवस वाढ। राज्यातील 11,000हून अधिक वाड्या वस्त्यांमध्ये भीषण पाणी टंचाई। राज्यामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येने विक्रमी उच्चांक गाठला। 3,700हून अधिक टँकरनं पाणी पुरवठा। राज्यामध्ये सर्व लहान मोठ्या धरणांमध्ये 22.64% पाणीसाठा शिल्लक। मागच्या वर्षी हाच पाणीसाठा 31% इतका होता। राज्यातील पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्या वतीनं राज्याच्या टँकरचा अहवाल प्रसिद्ध। राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक म्हणजेच 1,874 टँकरनं पाणी पुरवठा। मान्सून 15 जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज आहे। 10 जूनला पाऊस मुंबईमध्ये दाखल होईल, हवामान विभागाचा अंदाज। यंदा सरासरीपेक्षा 106%हून अधिक पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमध्ये भीषण पाणी टंचाई। शहरामध्ये आजपासून दिवसाआड पाणी येणार, पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन। जलजीवन मिशनचं काम अर्धवट राहिल्यानं परभणीच्या पूर्णा तालुक्यातील कमलापूर वासियांचा मोर्चा। एका बोर आणि एका विहिरीवरती अर्ध्याच गावाची तहान भागत असल्यानं संतापलेल्या ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवरती मोर्चा। उत्तर मुंबईच्या दहिसर बोरिवली परिसरातील अनेक रस्त्यांची कामं अपूर्ण। नालेसफाईची कामं देखील पूर्ण झालेली नाहीयेत। पालिकेला जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाचा पालिकेच्या उत्तर कार्यालयावरती मोर्चा। जनतेच्या कामासाठी आचारसंहितेची अडचण आणली जाते, मात्र टेंडर काढली जातात। दुष्काळाच्या प्रश्नासंदर्भात आम्ही जनतेचा आवाज होणार, नाना पटोलेंचं वक्तव्य। पंढरपूर तालुका परिसरामधील अवकाळीच्या नुकसानाची प्रणिती शिंदेंकडून पाहणी। तात्काळ पंचनामे करून मदत करण्याच्या प्रणिती शिंदे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। जालना जिल्ह्यातील मोसंबीसह इतर नुकसानग्रस्त फळबागांना हेक्टरी 1 लाख रुपयांचं अनुदान द्या, राजेश टोपे यांची मागणी। पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून दरडग्रस्त भागातील धोकादायक आणि अति धोकादायक इमारतींना नोटीस। स्वतःहून सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं, पालिकेचं आवाहन। आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये 327 दरड प्रवण क्षेत्र, त्यामुळे 22,483 पेक्षा अधिक कुटुंब धोक्यात। उष्णतेनं चंद्रपूरकरांच्या अंगाची लाही लाही। ब्रह्मपुरी येथे 46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर चंद्रपूर शहरामध्ये 44.2 अंश तापमानाची नोंद। मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे शुक्रवारी 187 तर शनिवारी 535 लोकल रद्द। शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम किंवा सुट्टी द्यावी, रेल्वेचं सरकारी आणि खासगी संस्थांना आवाहन। 1 आणि 2 जूनला मध्य रेल्वेवरती 36 तासांचा ब्लॉक। 10 आणि 11 नंबर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार। त्यानंतर 16 किंवा त्यापेक्षा अधिक डब्यांच्या गाड्या या प्लॅटफॉर्मवरती थांबवता येतील। विरार ते डहाणू लोकल सेवा पुन्हा एकदा पूर्ववत। तब्बल 25 तासांनी धावली पहिली लोकल। पालघरच्या जवळ मालगाडीचे 8 डबे घसरल्यानं कालपासून लोकल सेवा होती ठप्प। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार संजय राऊत यांना मानहानीची नोटीस। 3 दिवसांमध्ये माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरं जा, असा नोटिशीमध्ये उल्लेख। शिवसेना शिंदे गटाच्या किरण पावसकर यांच्याकडून संजय राऊत यांच्या विरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार। वारंवार समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्या प्रकरणामध्ये पावसकरांचा आरोप। येत्या 48 तासात राज्यातील आचारसंहिता शिथिल होण्याची दाट शक्यता। राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि धरणांनी तळ गाठल्यानं आचारसंहिता उठवण्यासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता। जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडल्यानं भाजप आक्रमक। आज राज्यभर भाजप आंदोलन करणार। भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यभरामध्ये आज आंदोलन। अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाण्यातील आव्हाडांच्या निवासस्थानाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात। मनुस्मृतीच्या निषेधार्थ आंदोलनाच्या दरम्यान माझ्याकडून अक्षम्य चूक, महाराष्ट्राच्या जनतेची नतमस्तक होऊन माफी मागतो, आव्हाडांनी मागितली माफी। बाबासाहेबांच्या विचारांना धक्का लागत असल्यामुळे मनुस्मृतीचं दहन केलं, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। तर विरोधकांना टीका करण्याशिवाय काहीही सुचत नाही, आव्हाडांचा मिटकरींना टोला। जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य।
कुठल्याच अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा कुठलाही श्लोक घेण्याचा विचार देखील महाराष्ट्र सरकारनं केलेला नाही. तसंच या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाहीये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा खरा चेहरा उघड झाला. शरद पवारांनी समोर येऊन आव्हाडांची चूक असल्याचं सांगायला हवं. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा मुंबई कार्यालयाच्या बाहेर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन. आव्हाडांचे फोटो जाळत केला निषेध. ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार गटाक्रमात आव्हाडांचा फोटो फाडत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. नागपूरमध्ये अजित पवार गटाचं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन. आव्हाडांच्या फोटोला मारले जोडे. प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांचा आंदोलनामध्ये सहभाग. पुणे अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाच्या आईची चौकशी होणार. शिवानी अग्रवाल यांनी डॉक्टरांना धमकावल्याच्या आरोपामध्ये तथ्य आहे का याची तपासणी करणार. ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणामध्ये अजय तावरे यांच्यावरती कारवाई. वैद्यकशास्त्र विभाग प्रमुखाचा चार्ज काढला. आरोपी अतुल घटकांबळे यांचंही निलंबन. ससून रुग्णालयामधील केवळ 2 ते 3 जणांचा स्टाफ यात गुंतलाय. इतर सगळे डॉक्टर्स योग्य पद्धतीनं काम करतायत. ससूनचे डीन विनायक काळे यांचं वक्तव्य. तावरेंबाबत प्रश्नांची सरबत्ती सुरू झाल्यानंतर ससूनचे डीन विनायक काळे यांनी काढता पाय घेतला. डॉक्टर तावरे यांच्या संदर्भातल्या प्रश्नांची उत्तरं न देता डीन विनायक काळे पत्रकार परिषद सोडून निघाले. अग्रवाल कुटुंबाकडून महाबळेश्वरमध्ये अनधिकृत बांधकाम. विशाल अग्रवाल यांनी शासकीय जागेवरती हॉटेल सुरू केल्याची माहिती. दरम्यान बांधकाम अनधिकृत असल्यास तोडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. नार्को टेस्ट करण्यास मी तयार, मात्र ती खोटी असली तर दमानिया यांनी संन्यास घ्यावा. अजित पवार यांचं प्रत्युत्तर. तर पुणे प्रकरणातील दोषींवरती कारवाई होणार. अजित पवारांची माहिती. अजित पवारांनी दिलेलं आव्हान अंजली दमानिया यांनी स्वीकारलं. नार्को टेस्ट करा, खरं ठरलं तर यापुढे कोणत्याही गोष्टीवरती वाच्यता करणार नाही. अंजली दमानिया यांचं वक्तव्य. अंजली दमानिया यांच्यावरती टीका केली होती कारण त्या सातत्यानं अजित पवार यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करतायत. आमच्यावरती आरोप करणाऱ्या व्यक्तीची नार्को टेस्ट व्हायला हवी. सूरज चव्हाण यांची दमानियांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया. टीका करताना सूरज चव्हाण यांनी वापरलेली भाषा असभ्य. त्यांनी माफी मागावी. अंजली दमानिया यांची मागणी. तर खालच्या पातळीवरती जाऊन बोलणं राजकारणामध्ये थांबलं पाहिजे. दमानियांचा हल्ला. पुणे अपघात प्रकरणामध्ये योग्य कारवाई सुरू, मात्र काही जण या प्रकरणामध्ये राजकारण करतायत. त्यांचा पर्दाफाश लवकरच होईल. उपमुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवरती टीका. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी SIT प्रकरणाच्या प्रमुख डॉक्टर पल्लवी सापळे यांची भेट घेतली. सापळेंनी पुणे आयुक्तांना अहवाल सादर केल्यानंतर ब्लड सॅम्पल प्रकरणामधील वस्तुस्थितीचा घेतला आढावा. पुणे प्रकरणाची संपूर्ण चौकशी होणार. दोषींना धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. पुणे अपघात प्रकरणाच्या CBI चौकशीची नाना पटोलेंची मागणी. सरकारनं दोषींना वाचवण्यासाठी कमिटी स्थापन केल्याचाही पटोलेंचा आरोप. नाना पटोलेंकडे काही स्फोटक माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांना द्यावी. उदय सामंत यांचं वक्तव्य. तसंच त्यासोबतच पटोलेंचीही चौकशी करण्याची सामंतांची मागणी. विशाल अग्रवालनं कोणत्या राजकीय पक्षांना पैसा पुरवला, त्यांच्या व्यवहारामध्ये कोणाची भागीदारी होती याचा खुलासा व्हावा, म्हणजे त्याला वाचवणाऱ्यांची नावं समोर येतील. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार. 1 जून रोजी अंतिम फेरीमध्ये 8 राज्यातील 57 जागांवरती मतदान. 4 जून रोजी ABP माझावरती पाहायला मिळणार सर्वात जलद निकाल. अंतिम फेरीसाठी भाजप आज पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार. JP नड्डा यांचा पंजाबमध्ये जोरदार प्रचार. राजनाथ सिंग UPवरती लक्ष केंद्रित करणार, तर योगी हिमाचल आणि पंजाबमध्ये फुंकणार रणशिंग. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.